नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे गणित बुद्धिमत्तेच्या या पायाभूत कोर्समध्ये। आपण या ठिकाणी आज शेकडेवारी नफा तोटा यावरचा पार्ट 2 बघणार आहोत आणि या ठिकाणी 8 टाईप बघणार आहोत की जी वारंवार विविध परीक्षांना विचारले गेलेले आहेत। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। दिसायला हा प्रश्न मोठा असतो, मात्र याचं शॉर्टकट तुम्हाला मी सांगणार आहे। शॉर्ट ट्रेकने या ठिकाणी हे गणित सोडवायचं आहे। एक्सरसाइजला आलेला हा प्रश्न आहे। पहिल्या वर्षी एका शहराची लोकसंख्या 8% वाढली, दुसऱ्या वर्षी 8% कमी झाली आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा 10% त्यामध्ये वाढ झाली। तर सुरुवातीला 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या तिसऱ्या वर्षी किती असेल असं म्हटलेलं आहे। बघा, याच्यामध्ये 2 पद्धती असू शकतात, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात, पण इथे सरळ शॉर्टकट तुम्हाला सांगतोय। बस तुम्हाला मांडणी, तुम्हाला लोकसंख्या किती दिली? 1 लाख, म्हणजेच 100,000 एवढी लोकसंख्या दिली। पहिला या ठिकाणचं हे काय स्टेटमेंट काय आहे की 8% ती वाढली। 8% वाढली म्हणजे 108 म्हणणार तुम्ही। 8% वाढते म्हणजे 100 मागे 108। ओके, 108 भागिले 100। त्याच्यानंतर 8% कमी झाली म्हणजे 92 भागिले 100 या ठिकाणी हे लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतर 10% पुन्हा वाढते म्हणजे 110 भागिले 100 या ठिकाणी। बस हे कॅल्क्युलेशन करायचे, तुमचं उत्तर येऊन जाणार आहे। आता हे 2 शून्य कटले, इकडचे 2 शून्य आपण काढले, त्याच्यानंतर इथलचे हे 2 शून्य कटले, इकडचे हे 2 शून्य कटले, त्याच्यानंतर इकडचे हे 2 शून्य कटले, इथलचे वरचे 110 वरचा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला। सरळ सरळ तुमच्या समोर गुणाकार काय आहे माहिती आहे? 108 गुणिले 92 गुणिले 11। बस या 3 संख्यांचा गुणाकार तुमच्या समोर आहे, तो गुणाकार करायचा आहे। या 3 पैकी कोणता येतो तो गुणाकार मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की तुम्ही गुणाकार तर करू शकतात। फायनल उत्तर मी तुम्हाला देईल मी तुम्हाला शेवटी दिले, एकदम शेवटच्या प्रश्नाच्या वेळेस देईल। मात्र या 3 संख्यांचा गुणाकार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। बघूया आपण किती जणांचा बरोबर येतोय गुणाकार। पुढचा प्रश्न, शेकडेवारी नफा तोटा। बघा, तुम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे की x व y या 2 संख्या z या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 28% कमी आहेत। तर y ही संख्या x पेक्षा किती टक्के लहान आहे? UPSC CSATला सुद्धा आलेला प्रश्न आहे आणि टॅक्स असिस्टंट मेन्सला सुद्धा आलेला प्रश्न आहे। आता कशा पद्धतीने सोडवायचं याचं सुद्धा तुम्हाला मी शॉर्टकट सांगणार आहे। शॉर्टकट मेथडने या ठिकाणी हा प्रश्न सोडवता येतो। तुम्हाला XY दिले, z तिसऱ्या संख्येपेक्षा म्हणजे 3 संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि एकमेकाशी तुलना दिलेली आहे। तुम्हाला काय म्हटलंय? एक म्हणजे 20% आणि 28% असे 2 टक्केवारी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे की त्याच्यापेक्षा कमी की जास्त। आता बघा, तुम्हाला इथे विचारलं काय फायनल की किती टक्के लहान आहे। तुम्हाला या ठिकाणी एक लहानसं सूत्र लक्षात ठेवायचं की टक्केवारी तुम्हाला विचारली, ती कमी असेल किंवा जास्त असेल त्या ठिकाणी तुम्हाला ती काढायची असते। तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं? फरक या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो, फरक लक्षात घ्यावा लागतो, हा मुद्दा लक्षात घ्या। आता या ठिकाणी एक संख्या गृहीत मानावी लागते। तुम्हाला इथे दिलंय झेडच्या तुलनेत या विचारला आहे ना, मग तुम्ही झेड बरोबर 100 जर मानले आपण, तर आमचं काय येईल? x बरोबर काय येईल? x ही त्याच्यापेक्षा 20% कमी आहे, म्हणजे x बरोबर बघा आमच्या समोर येतं आहे 80 आणि y बरोबर आमच्या समोर येतं आहे 72, कारण ते 28 मायनस करतो आहोत, म्हणजे 3 संख्या आम्ही मांडल्या। आता तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला किती टक्के लहान विचारलं, किती टक्के लहान विचारलेला असो किंवा जास्त विचारलेला असो, तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचं की फरक, दोघांमधला फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा। म्हणजे बघा, ही x आणि y मधला फरक, मग तो फरक x बरोबर 80 आणि y बरोबर 72 या दोघांमधला फरक भागिले कोणाच्या तुलनेमध्ये विचारलेला आहे, तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ते x पेक्षा किती टक्के लहान विचारलेलं आहे, म्हणजे x म्हणजे 80 तुमचा येणार आहे इथे। बस एवढी मांडणी जमली पाहिजे, गुणिले 100 उत्तर तुमचं येऊन जातं। दोघांचा फरक आणि ज्याच्या तुलनेत विचारलंय ती खाली भागाकारामध्ये संख्या असली पाहिजे। आता या दोघांची जर वजाबाकी बघितली तर किती येते हो? 80 वजा 72 8 येते आहे। 8 भागिले 80 गुणिले 100 म्हणजे हा इथे शून्य कटला, हा शून्य कटला, 8 10 80, 80 भागिले 8 तुमचा येतो आहे, म्हणजे 8 10 80, इथे 10% हे तुमचं उत्तर येते। मग एकदम सोपी पद्धत आहे। थोडेसे 2-3 उदाहरणं जर तुम्ही सोडवली तर तुमचं उत्तर चुकणार नाही या टाईपचं। पुढचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी बघा, एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत 47,500 आहे, विक्री किंमत 43,700 आहे, तर शेकडा सूट काढा असं म्हटलेलं आहे। इंटरेस्टिंग प्रश्न आहे, टॅक्स असिस्टंट मेन्सला आलेला हा प्रश्न आहे।
तुम्हाला विचारलेले आहे या ठिकाणी, दर्शनी किंमत दिलेली आहे, विक्री किंमत या ठिकाणी दिलेली आहे, शेकडा सूट तुम्हाला काढायची सांगितलेली आहे. आता या ठिकाणी करायचं काय बघा, शेकडा सूटचं सूत्र लक्षात ठेवायचं. शेकडा सूट काढायची असेल तर काय करावं लागतं, शेकडा सूट काढायची असेल तर काय करावं लागतं. तुम्हाला एकूण सूट किती येते ते लक्षात घ्या. आधी बघा, हे 47,500 किंमत आहे आणि विक्री 43,700ची आहे, म्हणजे दोघांची वजाबाकी करावी लागेल तुम्हाला. 47,500 तुम्हाला सूट किती ती तर आधी काढून घ्यावी लागेल. ओके बरोबर, 43,700 या दोघांची जर वजाबाकी केली तर ती तुमची येते 3800. मग शेकडा सूट काढण्यासाठी तुम्हाला एकूण सूट किती आहे, 3800. ओके, आणि त्या ठिकाणी दर्शनी किंमत किती होती, 47,500. 47,500वर सूट भेटते आहे 3800, तर शेकडा सूट किती येईल, सरळ 100ने गुणायचे, बस विषय संपला, तुमचं उत्तरच आलं. एवढी मांडणी जर जमली तुम्हाला, या दोघांची वजाबाकी केली म्हणजे तुम्हाला निव्वळ सूट भेटते आहे कितीवरती, 47,500वर, बस तुमचं उत्तर येत आहे. हे 100 इथे, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 3800 भागिले 475. काय 3800 भागिले 475 याला भाग तुम्हाला द्यायचा आहे. समजा तुम्ही 5ने भाग दिला, 5 नम 45, 5 5 25, इकडे 5ने भाग दिला, 5 7 35, इकडे 3 आला, 5 6 30 आणि इकडे हा 0, म्हणजे 760 भागिले 95 तुमचं होतं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी आणखी त्याला 5ने भाग देऊ शकतात. 5ने भाग जर दिला तुम्ही तर इकडे तुमचं 19 येईल, इकडे 5ने भाग दिला तर तुमचं 152 येईल, आणि 152 19ला डायरेक्ट 19च्या भाड्याने भाग द्या. 19 1 19, 19 8 152, म्हणजे तुमचं इथे 8% हे तुमचं उत्तर येणार आहे. शेकडा सूट तुमची 8% असणार आहे. 3चं उत्तर 2 असणार आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी बघा, 13 वस्तूंची खरेदी किंमत 11 वस्तूच्या विक्री किमती इतकी जर असेल तर किती टक्के फायदा होईल. बघा, अशा पद्धतीचे प्रश्न अनेक वेळा आलेले. तुम्हाला या ठिकाणी हा टाईप एकदम चांगला करून ठेवायचा आहे. किती टक्के फायदा होईल म्हणजे शेकडा नफा तुम्हाला थोडक्यात विचारलेला आहे. वस्तूंमधला फरक भागिले विकलेल्या वस्तू गुणिले 100 एवढं लक्षात ठेवा. म्हणजे काय म्हणतो मी, फरक भागिले विक्री वस्तू गुणिले 100 हे सूत्र लक्षात ठेवा. मग दोन्हीमधला फरक म्हणजे काय, 13 वजा 11 भागिले विक्री केलेल्या वस्तू किती आहे 11 गुणिले 100. बस या पद्धतीने एवढंच लक्षात ठेवायचं. ही शॉर्टकट तुम्हाला या ठिकाणी उत्तर येऊन जाणार आहे. आता 13 वजा 11 म्हणजे 2 भागिले 11 गुणिले 100 या ठिकाणी लक्षात ठेवा. मग आता इथे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. मग इथे 2 गुणिले 11 म्हणजे इथे 200 भागिले 11 येत आहे. 200 भागिले 11 येते. तुमच्यासमोर खाली ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला. म्हणजे बघा, इथे 16% दिलं आहे, त्याच्यानंतर इथे 18 2/11 दिलं आहे, त्याच्यानंतर 35 भागिले 2% दिलं आहे, आणि त्याच्यानंतर चौथं दिलं आहे 19,711. आता हे 11 भागिले हे 200 भागिले 11 जर म्हटलं तुम्ही तर तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल की चला 11 गुणिले 18 जर केलं तर 198 येत आहे, अधिक 2 200, म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे 18/11 आणि इकडे 2 हे येणार आहे. 11 गुणिले 18, 18 10 180 आपण म्हणतो, ते वरचे 18 198 अधिक 2 200, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन बसतं. इथे 2 नंबरचं उत्तर येतं आहे 18/2/11 हे उत्तर तुमचं येतं आहे. 4चं उत्तर 2 आहे. पुढे जातोय आपण पुढच्या प्रश्नाकडे. एका माणसाचे उत्पन्न 50% कमी झाले, नंतर कमी झालेले उत्पन्न 50% वाढले तर शेकडा तोटा किती. बघा, इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचं आहे. 5 नंबरचा हा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. शेकडा तोटा तुम्हाला विचारलेला आहे. बघा, इकडे 50% कमी झाला आणि इकडे नंतर पुन्हा कमी झाले उत्पन्न 50% वाढले. असं जर 2 वेळेस एकदा कमी होतं एकदा वाढतं आणि तितकंच आहे तर तिथे शेकडा तोट्याचं सूत्र काय आहे माहिती का, R वर्ग भागिले 100, R वर्ग भागिले 100 टक्क्यामध्ये. ओके, मग R वर्ग म्हणजे काय, तुम्हाला हे 50 दिले, 50चा वर्ग भागिले 100 या पद्धतीने तुम्हाला हे सोडवावं लागतं. मग 50चा वर्ग म्हणजे काय, 5 5 25, 50चा वर्ग 2500 भागिले 100, हे 2 शून्य कटले, हे 2 कटले, तुमचं उत्तर येतं इथे 25%. 4 नंबरचं उत्तर तुमचं इथे येत आहे. 5चं उत्तर या ठिकाणी 4 आहे. 5चं उत्तर 4 आहे. पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर इथे.
एका दुकानदाराला एक वस्तू 40 रुपयांना विकल्यावर 1% नफा होतो व तीच वस्तू 20 रुपयांना विकल्यास त्याला आधी जितका नफा होता तितकाच त्याला तोटा होतो, तर त्या वस्तूची किंमत किती असेल? बघा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला या ठिकाणी काय दिलंय? 40 रुपयांना एक वस्तू विकली, 1% नफा आहे, आणि 20 रुपयांना विकली तर आधी जितका नफा झाला होता तितकाच तोटा आहे. तर आता तुम्हाला इथे काय करावं लागतं? इथे तुम्हाला ऑप्शनवरून जावं लागेल. ऑप्शनवरून जावं लागेल. आता समजा मी या ठिकाणी घेतला की ऑप्शन इथे खाली बघा 10, 20, 30, 40. मी थोडासा मधला ऑप्शन घेतला, 30 ऑप्शन घेतला. आता मी समजा 30 रुपयाची वस्तू आहे, ती जर मी 40 रुपयाला विकली, बघा इथे काय म्हटलं, एक वस्तू 40 रुपयाला विकली, 40ला विकली, तर मला नफा किती होतोय? 10 नफा होतोय. ओके. आता दुसऱ्या याच्यात काय म्हटलं त्यांनी की तीच वस्तू जर 20 रुपयांना विकली, कितीची? 30ची वस्तू जर 20ला विकली तर मला तोटा किती होतोय? 10 तोटा होतोय. म्हणजे सरळ आहे ना, तो 1% जितका नफा तितकाच तोटा, म्हणजे दोन्हीकडे माझा सेम येतोय, नफाही तितकाच तोटाही तितका. बस डायरेक्टली ऑप्शनवरून उत्तर निघतंय. डायरेक्ट, एकदम सोपं, शॉर्टकट पद्धतीने अशा पद्धतीने सोडवावे लागतील तुम्हाला प्रश्न. अशा पद्धतीने सोडवावे लागतील तर या ठिकाणी तुम्ही पटकन पुढे जाणार आहात. पुढचा प्रश्न आहे बघा, ए आणि बी हे दोन लोखंडाचे वजनदार ठोकळे आहेत. जर या ठिकाणी तुम्हाला म्हटलंय, जर बी हा ठोकळा, बघा, जर बी हा ठोकळा ए वरती ठेवला तर त्याचे वजन 60% वाढते. जर बी हा ठोकळा ए वरून काढला तर ए आणि बीच्या एकत्रित वजनाच्या किती टक्के वजन कमी होईल असं म्हटलेलं आहे. थोडंसं प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. लोखंडाचे दोन वजनदार ठोकळे, बी हा ठोकळा ए वरती ठेवला तर 60% वजन वाढतं म्हटलंय. बी हा ठोकळा ए वरून काढला तर ए आणि बीच्या एकत्रित वजनाचे किती टक्के वजन कमी होईल असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, इथे किती टक्क्याने कमी होईल अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचं. ती सूत्र लिहून घ्या. R भागिले 100 अधिक R गुणिले 100. हे R म्हणजे तुम्हाला जे दिलं नाही 60%, ते 60% इथे लक्षात घ्या. मग R म्हणजे आम्ही धरणार या ठिकाणी 60 भागिले 100 अधिक 60 गुणिले 100. ओके. मग इथे हे 100 अधिक 60 म्हणजे 160. आता इथे हा शून्य गटला, हा शून्य गटला, म्हणजे 6 गुणिले 100 किती झाले? 600 झाले. 600 भागिले 16 करा भागाकार. 600 भागिले 16 भागाकार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा 60%, 45.5%, 40%, 35.5%. काय उत्तर येते तुमचं? आता भागाकारचा तुम्हाला सहज आला पाहिजे. थोडंसं डोकं लावायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं मला की तुमचं उत्तर काय येतं आहे. 7चं उत्तर. पुढे जातोय मी पुढच्या प्रश्नाकडे. बघा, धावण्याच्या एका स्पर्धेमध्ये एक धावपटू जेव्हा 12 किमीच्या रेषेवर पोहोचली तेव्हा तिला कळाले की तिने एकूण स्पर्धेच्या 80% भाग धावून पूर्ण केला आहे. तर त्या धावपटूला ती स्पर्धा पूर्ण करण्यासाठी एकूण किती किलोमीटर धावावे लागणार होते? धावण्याच्या स्पर्धेमध्ये एक धावपटू 12 किमीच्या रेषेवर पोहोचते तेव्हा तिला कळते की 80% भाग. आता हा एकदम सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा टाईप आहे. पॉज करा व्हिडिओ, तुमचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझं उत्तर नंतर बघा. सरळ आहे. 12% हे 12 किमीच्या रेषेवर पोहोचले तेव्हा 80% धावून झाली. म्हणजे बघा, 12 किमी म्हणजे 80% धावते. तर किती किमी म्हणजे ती 100 म्हणजे पूर्ण धावेल बाबा. स्पर्धा पूर्ण करायची ना. 100 म्हणजे किती? सरळ सरळ काय हो, तिरपा गुणाकार करावा लागेल. 12 गुणिले 100 भागिले 80. तिरपा गुणाकार या ठिकाणी करावा लागेल. 12 आहे 120 भागिले 8. ओके. या ठिकाणी जर बघितलं 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 30 भागिले 2 बरोबर 15. काय? 15 किलोमीटर एवढं एकूण त्या स्पर्धेचं अंतर असणार आहे. सरळ सोपा प्रश्न आहे मित्रांनो. अशा पद्धतीचे टाईप्स आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे सगळे व्हिडिओज तुम्हाला STI RCB ॲप्लिकेशनवर जवळपास 100+ लेक्चर्स आपण घेणार आहोत. महत्त्वाच्या टाईप्सवर सगळे तुम्हाला ॲप्लिकेशनवर या ठिकाणी मॅथ रिजनिंगचा कोर्स आहे तिथे भेटणार आहे. आणि प्रत्येक MPSC कंबाईन त्याच्यानंतर सरळ सेवेच्या एक्झामचे जे कोर्सेस आपण इथे डेव्हलप केले त्या सगळ्यांमध्ये हे मॅथ रिजनिंगचे लेक्चर्स तुम्हाला एक विशिष्ट क्रमाने भेटणार आहेत. या सगळ्या PDF भेटणार आहेत. तर ॲप डाउनलोड करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. थांबूया. धन्यवाद.